कार्यक्रमांमध्ये आपला सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार. भगवान महाराज आनंद गडकर. माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं भगवान महाराज आनंद गडकर, कांताबाई शिंदे यांना पुरस्कार. कार्यक्रमात आपला सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार, एकच सत्कार झाला म्हणजे सर्व मान्यवरांचा सत्कार, असे प्रतिपादन भगवान महाराज आनंद गडकर यांनी माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात केली आहे. कार्यक्रमामध्ये आपला सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार आहे, एकाचा सत्कार झाला म्हणजे सर्व मान्यवरांचा सत्कार झाला. आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान महाराज आनंद गडकर, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, भाऊसाहेब गाळे, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेशदादा सुपारकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या संजय देटे, शुभांगी देशपांडे, कल्याणराव देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं भगवान महाराज आनंद गडकर, कांताबाई शिंदे यांना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले, माऊली हेल्थ फाउंडेशन आज जालना शहरात गोरगरिबांसाठी काम करत असली तरी शहरात लवकरच पोहोचेल. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये गोरगरिबांसाठी काम करणारी माऊली हेल्थ फाउंडेशन आहे. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड या ठिकाणी गोरगरीब लोक बसतात, त्यांच्याकडे कुणी बघायला तयार नाही. अशा संघटना पुढे आल्या तर गोरगरिबांना आधार मिळेल, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केलं आहे. यावेळी माऊली हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे यांनी बोलताना सांगितलंय, माऊली हेल्थ फाउंडेशनचा कार्यक्रम आज छोटा झाला असून डिसेंबर महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी, अमृता फडणवीस, अशोक सराफ यांच्या उपस्थितीत डिसेंबर महिन्यामध्ये कार्यक्रम आयोजित करणार असल्याचं प्रतिपादन सुरेश मुळे यांनी केलंय. माऊली हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे, राजेंद्र गोरे, राजेश भोसले, लक्ष्मीकांत पांडे, धनंजय गवाले, वैभव मुळे, राहुल मुळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. भारत माता की जय. आज या ठिकाणी माऊली फाउंडेशन तर्फे हा जो सत्कार इथं होत आहे, प्रत्येक जण असा विचार करत असेल की कोणत्या एका वारकऱ्याचा कोणाचा सत्कार चालला आहे, पण तसं म्हणत आणायचं नाही. हा कोणा एका व्यक्तीचा सत्कार नसून या समग्र शक्तीचा, ग्राउंड लेवलवर सगळ्या मंडळीनं जनता जनार्दनानं माझ्याकडून सेवा करून घेतली आहे. खरं म्हणजे त्याच्यात तुम्ही सगळा तुमचा भाग आहे. तर मला वाटतं हा सत्कार आपला पण आहे. हा सत्कार्याचा सत्कार आहे, कोणा व्यक्तीचा सत्कार नाही. आणि आपलं सगळ्याचं परम भाग्य आहे की 2 पद्यावरती बहिणाबाईच्या PhD मिळवणारे लोक आपण बघितले. PhD त्यांनी त्याच्यावरती, त्यांना शिक्षण नाही. मला एकाने विचारलं, मी म्हणतो बहिणाबाईचं जे काही काव्य आहे ते म्हणजे विहिरीतलं पक्क पाणी आणि PhD म्हणजे हौदातलं. आणि एवढे जर असून त्याच्या स्ट्रॉंग इगो असेल तर ते पुन्हा सडांग पाणी. हो, तेव्हा इथं मोठं आपलं परम भाग्य आहे. आज आपल्यात गायनाचार्य आले, सामवेद मंदिर गायणार आहोत. सामवेद आपण इथं श्रवण करणार आहोत. आणि आज आपल्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मानं अर्जुनाला जी गोष्ट सांगितली आहे ती विवेकाची गोष्ट सांगितली आहे. ती तर प्रत्यक्ष विवेकच आपल्यात आपल्या भाग्याला पारावा नाही. तेव्हा या विवेकाद्वारे सगळ्यांना देखील एक कायमचाच आनंद तुमच्या जीवनामध्ये, अखंड नित्य शाश्वत आनंद कायमच राहो, कायमच त्याच्यामध्ये कोणता वेळ नाही, अशा प्रकारचा आनंद तुमच्या जीवनात आहेच. अव्यक्त आहे तो व्यक्त हो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि